ब्रेकनंतर बघूया, सांगली हा पश्चिम महाराष्ट्रातला काँग्रेसचा आणि एनसीपीचा बालेकिल्ला. पण त्या बालेकिल्ल्यात भाजपनं गेल्या निवडणुकीत मुसंडी मारत थेट एनसीपीचे विधान परिषदेतले सदस्य संजय काकांना आपल्याकडे खेचून निवडूनही आणलं. पण आता तिथं बंडखोरीचे आवाज घुमू लागले. संजय काकांच्या उमेदवारीला आता भाजपमधूनच आव्हान दिलं गेलंय, तर काँग्रेसमध्येही सारं काही अलबेल नाही हेच पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. सांगलीतील भाजप नेत्यांमधल्या पक्षांतर्गत गटबाजीमुळे लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटला नाहीये. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानं चर्चेत आलेले भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले. संजय काका विरोधी गट सक्रिय झालेला असतानाच पडळकरांचं हे आव्हान संजय काकांना अडचणीचं ठरेल अशी चिन्ह आहेत. भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही कालही केलं नाही, आजही केलं नाही, उद्याही करणार नाही. भारतीय जनता पार्टीशी गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलंय. मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून काम करत होतो आणि तिथं माझी भूमिका पक्षाशी प्रामाणिक होती. तुम्ही पक्षाशी गद्दार होता. आजही भारतीय जनता पार्टीमधनं तुम्हाला तिकीट मिळावं आणि भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला तिकीट द्यावं. संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर यांची फाईट झाली पाहिजे ही जनतेतली मागणी आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला फाईट द्यायला आज रणांगणामध्ये उतरलोय. भाजपसाठी सांगली लोकसभा मतदारसंघ अतिशय भक्कम आहे. 3 आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांवर भाजपची निर्विवाद सत्ता आहे. पण हे सर्व असतानाही भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संजय काका यांच्यात जाहीर वाद झडलेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोठा गट सक्रिय झाला. आपल्या डोळ्यापुढे उद्दिष्ट आहे की आपल्याला दिलेली, लोकांनी दिलेली संधी लोकांसाठी वापरावी. मागं कोण काय लिहितं, मागं कोण काय बोलतं, कोण कांदा पेरतं, कोणाला काय वाटतं याच्याकडे खरंच मी आयुष्यामध्ये फारसं लक्ष दिलेलं नाही, कधी देण्याची भूमिकाही असणार नाही. सोशल मीडियातनं कोण काय करतोय, कोणाचा कार्यकर्ता काय लिहितोय, कोण काय म्हणतोय खरंच मी बघितलेलं नाही. तेवढा कधी मी म्हणजे गर्भगरीत होणारा मी कार्यकर्ता नाही. तर सांगलीत काँग्रेसचं कार्यकर्त्यांचं जबरदस्त नेटवर्क असतानाही गटबाजीमुळे पक्षाला पराभव चाखायला लागलाय. कदम आणि पाटील घराण्यातल्या संघर्षातून पक्ष अजूनही बाहेर पडल्याचं दिसत नाही. त्यामुळेच पक्षाच्या कार्यालयाला काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांकडून टाळे लावण्याचा प्रयत्न झाला. हम नाही तो कोई नाही अशी भूमिका आहे का या जिल्ह्यातली, की आम्हाला तिकीट नाही मिळालं तर दुसरं कुणाला मिळता कामा नये. मग जिल्ह्यातल्या दुसऱ्या कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त करायची नाही का? आणि ठीक आहे ना, नाही कोण म्हणतंय, ओढी जर ताकद असेल, हिंमत असेल तर लढावी निवडणूक. नाही कोण म्हणतंय, आम्ही तर सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते काँग्रेसचे म्हणतोयच ना, आम्ही ताकदीने त्यांना मदत करायला तयार आहोत. नाही कोण म्हणतंय. मग षडयंत्र जर असेल तर तुम्ही 10 दिवस काय भूमिका ठेवली की काँग्रेसची जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून? सांगलीत खासदारकीसाठी काँग्रेसकडून प्रतीक पाटील तर भाजपकडून संजय काका हे प्रमुख उमेदवार दिसत असले तरी तिथं दोन्ही बाजूला अलबेल असल्याचं चित्र मात्र नाही. त्यामुळे ही जागा स्वाभिमानीला सोडण्याची चर्चाही एनसीपी कडून सुरू करून राजकीय चाचपडी झाली आहे. यातूनच हेच स्पष्ट होत आहे की सांगलीतल्या राजकारणात खूप हालचाली सुरू आहेत. पण कोण कोणाला कधी मदत करेल हे मात्र सांगता येत नाही. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.